सातत्य आणि प्रामाणिकपणा हा असणं पाहिजे, हा सर्वात मोठा गुण त्यांच्याकडून शिकायसारखा आहे. मामींना काही वेळेस विचारलं की मामा आहेत ना सोबत, तर मामीचं एकच असायचं की तुझे मामा कधी हाती लागतात का. तर आज सर्वांच्या साक्षीनं आज मामांना आम्ही तुमच्या हाती देत आहोत. तुमचे राहिलेले सर्व स्वप्न पूर्ण करून घ्या ही तुम्हाला आता विनंती. मी शेवटी एकच म्हणन की निवृत्ती हा शेवट नाहीये, तर नवीन स्वप्नांचा आणि आनंदाचा पुढचा प्रवास आहे. मामांना निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता ह्याचा पुढचा प्रवास मामीसोबत पूर्ण वेळ द्यावा ही विनंती. कुटुंबातील सदस्य आणि सर्व परिवार. दीपक मामा माझी मामा आहे. आज आपण सर्व त्यांच्या सेवापूर्तीसाठी इथं जमलेलो आहोत, त्यासाठी सर्वांचे स्वागत करतो. दीपक मामांचा मला जसे आठवतात लहानपणापासून, ते आमच्यासाठी मामा कमी आणि फ्रेंड सारखे जास्त आहेत. म्हणजे आपण म्हणतो की मामा म्हणले की थोडंसं दडपण असतं, पण आमचे मामा असे आहेत की पिक्चरला जायचं असेल तर चला. ते बीडमध्ये येत होते ट्रेनिंगसाठी, तर ट्रेनिंगसाठी येत असताना ते पिक्चरला सुद्धा स्वतः घेऊन जात होते. चिंचवण, पोहनेर, केज, पर्री, नंतर चाकूर, किल्लारी आणि उदगीर या सर्व ठिकाणचा प्रवास करून आज मामाची सेवापूर्ती इथं होत आहे. त्यांचा आरोग्य सेवाचा हात जरी सरकारी आरोग्य सेवा जरी थांबलेली असेल तरी त्यांची पुढची आरोग्य सेवा चालूच राहील इथं, ह्याच्यात काही शंकाच नाही आहे. मामासोबत मी खूप वेळेस सातत्याने त्यांच्या सहवासात राहिलेलो, पुण्याला असताना, लातूरमध्ये पण. तर एक जाणवलं की कामामध्ये प्रामाणिकपणा कसा असावा तो यांच्याकडून शिकायला भेटला. मी बीडमध्ये राहत होतो. मला एक चांगला प्रसंग आठवतो. मामा त्यावेळेस केजमध्ये होते आणि रात्री एक इन्सिडेंट झाला होता हॉस्पिटलमध्ये काहीतरी, आणि थोडे क्रायसिस झाले. मला वाटतं ती पोलीस स्टेशनपर्यंत पण केस गेली आणि अर्ली मॉर्निंग मला ती समजली. मी मीडियामध्ये होतो. मी सकाळी मामांना कॉल केला आणि मला काही झालंय का हॉस्पिटलला, तर हो झालंय म्हणले. म्हणलं मग ह्याच्या पुढं काही नाही म्हणले. काम करत असताना असे संकट सामोरे येतच असतात आणि त्याला सामोरे जायचं असतं. तर त्यांच्याकडून कामामध्ये जिद्द, चिकाटीपणा, सातत्य आणि प्रामाणिकपणा हा असणं पाहिजे, हा सर्वात मोठा गुण त्यांच्याकडून शिकायसारखा आहे.